हरे कृष्णा. सगळ्या भक्तांचं स्वागत आहे आजच्या आपल्या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये. एक महिन्यानंतर सेवा करण्याची संधी भेटते आहे आषाढी वारीनंतर. त्याच्यात नंतर तब्येतीसमुळं मला येऊ शकलो नाही. पुन्हा तुम्हा सगळ्यांना भेटून आनंद वाटतो भगूरचे. आणि नवीन भक्तांना पाहिलं जास्तच आनंद वाटतो की जुन्यांना तर पाहून वाटतो पण नवीन आले तर आणखीन उत्साह वाटतो. तर आजचा विषय असणार आहे संसार चक्र. बऱ्याच वेळा आपल्या जीवनात एवढा संघर्ष करावा लागतो आणि आपण संघर्ष करीत असतो. पण एवढं संघर्ष करून आपल्याला कधी प्रश्न पडला का की एवढा संघर्ष केल्यानंतर वास्तविक मी ज्या गोष्टीसाठी संघर्ष केलेला आहे ती गोष्ट माझ्यासोबत येईल का, ती येणार आहे का, किंवा मी घेऊन जाऊ शकतो का. आणि जर ह्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर आत्मसाक्षात्काराचं विज्ञान तिथंच आपल्याला कळतं आहे आणि आपल्या जीवनातल्या बऱ्याच समस्या कमी होण्यास आपल्याला ती मदत करते. म्हणून ट्रकवर मी कधी रस्त्याने जात असताना मला स्लोगन वाचायला खूप आवडतं. त्यांचे रिअलायझेशन लय भारी भारी राहतात. तर आता एक वाचलं होतं, सोच कर सोचो साथ क्या लेके जाओगे. खरं आहे. आणि आताच एक वाक्य वाचलं होतं ते मला विसरून गेलो, पण बरेच असे इन्स्पायर्ड असतात. तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की खरंच आपण जर विचार केला आणि आपल्या जीवनातला जो संघर्ष आहे, कोणता संघर्ष आहे, पारिवारिक संघर्ष आहे, नोकरीच्या ठिकाणी संघर्ष आहे, सामाजिक संघर्ष आहे, राजकीय संघर्ष आहे, शरीर स्तरावर सुद्धा संघर्ष करावा लागतो आपल्याला. आणि या संघर्ष करून आपल्याला सुख कमी आणि दुःखाची अनुभूती जास्त भेटते, आनंद कमी आणि दुःख आपल्याला त्याला सामोरे जावं लागतं. म्हणून वास्तविक ह्या संसार चक्र काय आणि एवढं संसार चक्र असून ह्या संसार चक्र घेण्याचं कारण काय, तर पुनरपी जननम पुनरपी मरणम जननी जठरे सैनम. हे जे आदि शंकराचार्य म्हणतात की हे संसार, हे शरीर आपल्या दुःखाचं कारण आहे आणि ह्या शरीरासाठी सगळ्या गोष्टी चालू आहे. पण वास्तविक ह्या शरीराचं मेन पर्पज काय, मला भगवंताने ईश्वराने हे शरीर देण्याचं कारण काय. पण त्या शरीराचं पर्पज न समजता आपण काय करतो, हितोपनिषदमध्ये म्हटलेलं आहे, आहार निद्रा भयमैथुनम च सामान्यतात पशुभिनाराना धर्मो हि तेषाम अधिको विशेषो धर्मेने हि ना पशुभी समाना. ह्या श्लोकामध्ये जर पाहिलं केलं तर मनुष्य आणि पशु समान आहेत. कसे, आहार निद्रा भयमैथुनम च. ते पण खातात, आपण पण खातो. आहार निद्रा, ते पण झोपतात, आपण पण झोपतो. मैथून, ते सेक्स लाईफ करून मुलाबाळांना जन्म देतात, आपण पण करतो, मुलाबाळांना जन्म देतो. आणि जे जमा केले रक्षण करण्यासाठी भय, आपल्याला नेहमी भयभीत असतो. पण त्याच्यातून आपल्याला त्याला काही संघर्ष जॉब करावा लागत नाही, नोकरीच्या ठिकाणी एवढे लांब जावं लागत नाही, किंवा त्यांना टेन्शन डिप्रेशन आलं बा उद्या फीवर नाही, बिंदा झोपलेला असतो रस्त्याच्या साईडला. त्याला 4 गोष्टी सहज भेटतात. पण त्या 4 गोष्टी आपल्याला प्राप्त करायचं असेल तर खूप परखड आपल्याला संघर्ष करावा लागतो, तेव्हा ती गोष्ट भेटते. म्हणजे तुम्ही संघर्ष केला तर तुम्हाला आहार भेटतो, नंतर आहार चांगला भेटलं तर चांगली झोप लागते, झोप लागली की मग मैथून करण्याची इच्छा होती आणि झाल्यानंतर जे जमा केलं त्याचं रक्षण करण्यासाठी होते. पण वास्तविक हेच आपलं पशु, याच्यापेक्षा कधी कधी पशु आपल्यापेक्षा चांगल्या गोष्टी करतात. आहार पाहिला तर हत्ती दिवसाला कुंटल खातो, आपण खाऊ शकतो का. निद्रा, अस्वल 6-6 महिने झोपतो, आपण झोपू शकतो का. मैथून दिवसात कबूतर 5-6 वेळा 18 वेळा करताय, माकड खूप वेळा करतं, मनुष्य किती वेळा करू शकेल. आणि रक्षण, भूकंप सगळे बिल्डिंग पाडल्यानंतर कळतं आपल्याला, पण कुत्र्याला आणि मांजरांना पहिले कळतं भूकंपाचं, ते पहिले पळतात. आता भूस्खलन झालं त्या केरळामध्ये, वायनाडमध्ये किती लोक मेले, काहीच माहीत नाही. प्रकृतीचा एक कोप आला, निघून गेला. म्हणजे ह्या जगामध्ये जर पाहिलं गेलं तर डिफेन्स करण्यासाठी त्याला भगवंतानं दात येतं, नखं येतं, सगळ्या दिले आपल्याला. आपण पॉलिसी काढतो, पण आपल्यापेक्षा ते बेटर करतात. पण वास्तविक आपलं जीवन त्याच्यासाठीच भेटलं आहे का, ह्या गोष्टीमध्येच आहार निद्रा भयमैथून नाही. तर इथे महत्त्वाचं काय की आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू ह्या 4 गोष्टी असताना श्रीमद भागवताच्या 2ऱ्या स्कंद अध्याय 4 श्लोक नंबर 2 मध्ये म्हणतात की अख्खा संसार ह्या 7 गोष्टीच्या बाजूला फिरत असतो.
आणि 7 गोष्टी ह्या फिरून 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 जर पाहिल्या गेल्या तर याच्यातली एक गोष्ट येत नाही आणि अख्खे प्रयत्न ह्या 7 गोष्टीच्या बाजूला फिरतात. ते कोणत्या? ते म्हणतात की आत्मजाया सुतागारा पशुद्रमिना बंदिशू. आत्म, सगळ्यात जास्त आत्मा म्हणजे आपल्या शरीरावर आपण जास्त प्रेम करतो, एवढं प्रेम करतो की बाकी कोण नाही. जसं मी आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो तर मला कोणाची आठवण येत नव्हती, एकच फोकस होतं की मी माझा हात ते सुजलेला असायचा, दिवसभर याच्या त्या मावल्या इंजेक्शन दे, हात आऊट केला 3 ठिकाणी. तर त्यावेळेस एक विचार झालं की अरे आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करत होतो किंवा ज्यांना आपण पण त्यावेळेस कोणाची आठवण येत नाही. एकच आठवण काय की माझं शरीर कसं स्वस्थ राहील. जसं एकदा अकबर आणि बिरबल विचारलं, ते म्हणतात की मनुष्याचं जगावर प्रेम असतो. मग नाही, जगावर कोणाचंच कोणावर प्रेम नाही. म्हणजे कसं? ते म्हणलं की आईचं मुलावर पण जास्त प्रेम राहतं. म्हणा नाही, शक्यच नाही. मग त्यानं बिरबलनं काय केलं, एक माकड आणि त्याच्या पिल्लाला घेऊन आले आणि एका ड्रममध्ये सोडलं. ड्रममध्ये सोडल्यानंतर हळूहळू त्याच्यात जाळी लावली आणि थोडासा दरवाजा उघडं ठेवला आणि त्याच्यात हळूहळू पाणी टाकत गेले. आणि मग ते पाणी वाढत 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 काय केलं, त्या माकडीनं ना पहिलं पिल्लू कंबरेवर घेतलं, मग खांद्यावर घेतलं, पाणी इथपर्यंत आल्यानंतर डोक्यावर घेतलं आणि डोक्यावर आल्यानंतर पाणी पार नाकापर्यंत बुडत असताना डोळ्यापर्यंत आल्यानंतर त्या माकडीनं काय केलं, ते पिल्लू घेतलं, पायाखाली घातलं आणि आपल्या स्वतःला वाचवलं. ह्या जगाची जर वास्तविक पाहिली काय, जेव्हा आपल्यावर बिततात ती ना, तर त्यावेळेस कोणाचाच विचार येत नाही आहे. सगळ्यात जास्त प्रेम करीत असेल त्या शरीरावर प्रेम करतो. म्हणून या जगातले सगळ्यात जास्त प्रॉब्लेम्स कोणामुळे होते? कोणाला शिव्या दिल्या तर राग येतो पहिल्यांदा, कोणाला टोमणं मारलं तर राग येतो. का? शरीर स्तरावर. पण वास्तविक त्या टोमण्याचा आणि त्या शिव्याचा त्याच्या शरीरावर काहीच प्रभाव पडत नाही, पण तो मनाला एवढं लावून घेतो की मला हा बोलला, तो बोलला, किंवा मला यानं असं बघितलं, किंवा तो माझ्याबद्दल असा विचार करतो. तर का? जी शरीर स्तराची अवस्था आहे त्याच्यामुळे हा आपण विचार करतो. आणि मग या शरीराच्या गरजा पूर्ण झाल्या की त्याची सेकंड इच्छा काय होते, या शरीराला काय लागणार आहे, मग काहीतरी लागणार याला मदत करणार आहे. मग जाया म्हणजे पत्नी, म्हणजे एखादी स्त्री असेल तर पती आणि पती असेल तर पत्नी, ह्या दोघांना मग एकूण एकावर खूप प्रेम करतात. ते प्रेम कसं की एकूण एकाच्या इंद्रिय तृप्तीना, एकूण एकाची सेवा करून, आणि मग हळूहळू त्यांच्यात एवढा स्नेह, एवढा आसक्त होतो, मग तो सगळ्यांना सोडतो. पहिले तर माईबापांना सोडतो, बहीण भावंडांना, भावकींना सोडत असतो, समाजाला, जाती धर्माला, पंथाला सगळ्याला त्याग करतो. आणि मग या पत्नी आणि शरीरापासून पत्नी किंवा पती ह्या दोघांपासून कोण येते? सुता म्हणजे मुलावर एवढं स्नेह आणि एवढं प्रेम असतं की 24 तास आपण त्याच्याबद्दल चिंतन मनन करत असतो. आणि मग सुता झालं की मग त्या त्यांचं खेळणं, बागडणं किंवा त्यांच्याप्रती काळजी करणं, त्यांच्या भविष्याचा विचार करणं, अख्खं वेळ आपली जिंदगी आपण जे संघर्ष करतो ते कशासाठी? या 3ऱ्या गोष्टीसाठी, सुता. आणि मग सुता झाल्यानंतर 4थी गोष्ट येते गारा. आता 3 जण जमा झाले तर गारा म्हणजे काय? घर पाहिजे राहायला. मग साधं घर नको, तर एकदम पॉश आलिशान घर, आणि त्यासाठी EMI काढ, हप्ता लोन घे. आणि मग त्या घराला सजवण्यासाठी, जसं मी मागे एका प्रवचनामध्ये सांगितलं की नाशिकला अश्विन नगर आहे, इंद्रनगरच्या टाईपला सगळं रिच क्राऊड राहतो ते ठिकाणी नाशिकला. मला एका मोठ्या अधिकाऱ्यानं जन्माष्टमीच्याच कार्यक्रमानंतर मी इन्व्हिटेशन द्यायला गेलो. ते म्हटले प्रभूजी या घरी, मला भेटायचं बोलायचं काहीतरी. तर मी गेल्यानंतर ते नेऊन ते बाहेर गेले होते, तर मी घरी गेल्यानंतर गेटवर पाहिलं तर 2 कमरे आहेत की कुत्रे. त्यानंच पाहून पहिलं आधी जीवातलं पाणी झालं. म्हणतात बापरे एवढे डेंजर कुत्रे आहेत. ते म्हणले स्वामीजी घाबरू नका, लय डेंजर. तर मग त्यांचा सिक्युरिटी गार्ड आणि त्यांचा तो कुत्रा पाळणारा माणसाला घेऊन गेले. आणि मग मी बसलो तिथे. बसल्यानंतर त्यांची जी मालकीन होती जी घराची, ती CCTV कॅमेरा अशी बसलेली होती आणि लसण सोलत होती. आणि अख्खं 2 लसण सोलायचे त्या CCTV कॅमेऱ्याकडे. तिने त्या बंगला, आणि बंगला एकदम पॉश, त्या अख्ख्या घराला कमी कमी 7-8 CCTV कॅमेरा, हॉलमध्ये कॅमेरा, सगळीकडे कॅमेरा. आणि त्या बाईचं सगळ्यात जास्त फोकस कोण येतं आणि कोण जातं आहे, रस्त्यानं कोण आलं आणि कोण चाललं आहे. आणि मग गेल्यानंतर मला त्या सोफा सेटवर बसवलं आणि तिथे सगळे अँटिक पीस, जुन्या काळातले वस्तू, भारी वस्तू. अधिकारी होता कुठून बी काही वस्तू घेऊन येत. आता त्याला काय खातं डिपार्टमेंट, खात्यामध्ये खातं. तर तिथे त्या वस्तू आणल्या आणि मग बघत होतो मी. मग त्यांचे मिस्टर आले,
पाणी दिलं, सत्कार झाला थोडाफार. आणि मग मला सांगितलं प्रभूजी ही वस्तू एवढ्याची, ही वस्तू एवढ्याची. म्हटलं बापरे. आणि टोटल मला केवढ्याच असेल प्रभूजी? म्हणलं मला काय माहीत, मला कमी 70-80 लाख रुपयाच्या ह्या वस्तू आहेत प्रभूजी. म्हणलं ह्या व्यक्तीचं किती फोकस आहे, प्रत्येकाला दाखवण्यासाठी ते ठेवलेले आहेत. म्हणलं इथे एक एक वस्तूच्या प्रती त्याची आसक्ती, त्या घरातली आसक्ती आहे. केवळ किती वर्ष राहणार आहे तो व्यक्ती? घर बांधल्यापासून 40-50 वर्ष राहू शकेल, पण एक ना एक दिवस त्याला ते घर सोडावं लागणार आहे. पण त्या घराच्या प्रती ती आसक्ती, ही 4थी गोष्ट निर्माण होते. आणि मग गारा झाल्यानंतर 5वी गोष्ट काय येते माहिती का? पशु. आता पहिल्या काळामध्ये गाई, बैल, घोडे असायचे टांग्याला. आता पशुचं रूपांतर कोण घेतलं? 4 व्हीलरने घेतलं. मग कोणी स्कोडा गाडी घे, किंवा ऑडी गाडी घे, किंवा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या गाड्या असतात त्या लावल्या. आणि त्याच्यावर बघा ना किती त्या गाड्यामध्ये लावणं, सजवणं. जसं मी एका घरी गेलो होतो पुण्याला, राहतात किती लोक घरामध्ये 3 आणि गाड्या किती 4. म्हणलं का हो 4 गाड्या कसं काय? ते म्हणले प्रभूजी ही जी मोठी गाडी आहे ना ती बाहेर टूरला, म्हणजे आउट ऑफ नाशिकच्या जायचं असेल ती मोठी गाडी. मग छोटी गाडी म्हणजे लोकलमध्ये फिरायला. आणि म्हणलं ह्या 2 व्हीलर म्हणले की माताजीला कुठं जर जायचं असेल, इथं भाजीपाला घ्यायचं असेल तर चालायला नाही का गुडघे दुखतात, आणि वय 30-35च आहे. म्हणजे चांगलं, म्हणजे तेवढं बी चालू शकत नाही. आणि दुसरी गाडी म्हणजे पोराला लागते बुलट. डोके 3, गाड्या 4, आणि त्याचं मेंटेन करता. पण वास्तविक पाहिलं गेलं तर ती किती गोष्ट ही पशु, त्याच्याप्रती स्नेह, आसक्ती, त्याला दिवसभर धुणं पुसणं. आणि दसऱ्याच्या दिवशी आपण काय करतो? देव पूजत नाही, गाड्या धुतो. कोण्या शास्त्रात सांगितलं गाड्या धुवायला सांगितलं देव जाणे. पशु. आणि त्याच्यानंतर पशु झाले, गाड्या झाल्या की त्याच्यानंतर काय होतं? द्रविणं. हे सगळं जर करायचं असेल तर पैसा तर लागणार आहे. आणि मग त्या पैशासाठी दिवसभर काबड कष्ट करतो. आणि एवढे कष्ट करून ते पोटात अन्न किती टाकतो? 2 चपात्या, 1.5 चपात्या, ते बी पचत नाही. पंचसाखर घ्यावं लागतं त्याला, त्रिफळा चूर्ण घ्यावं लागतंय, तेव्हा ते पचतं किंवा डायजेशन होतं आहे. म्हणजे एवढं द्रविणात जमा करतो. कशासाठी धन करतो? कारण ह्या जगामध्ये माणसाची किंमत त्याच्या शरीरावर नाही होतं, त्याच्या पैशावर होते. पैसा असेल आणि 1 नंबरचा नालायक असला तरी त्याला हांजी करते. पण एखादा सज्जन, चारित्र्यवान, गुणवान असेल पण धन नसू द्या, त्याला बिचाराला कोणी विचारत नाही. कारण माणसाची किंमत हे शरीरावर होत नाही, त्याच्या धनावर त्याची किंमत केली. आणि मग त्याच्यामुळे त्याला मान, सन्मान, प्रतिष्ठा भेटत असते. आणि तो जगाला दाखवण्यासाठी येणे प्रकारे धन कमवत असतो. आणि मग ह्या धनाच्या प्रती मग सोनं, नाणं, ह्या सगळ्या गोष्टी पशुना, द्रविणं. आणि द्रविणं झाल्यानंतर शेवटी येते बंदिशू. आता हे सगळं जमा केलं तर मग कोणतरी बघणारं पाहिजे ना, भाऊबंद तर पाहिजे ना, नातेवाईक पाहिजे. आणि मग तो रुबाबामध्ये माताजी लोक आपलं सोनं घालून, आजकाल डुप्लिकेट घालतात, ओरिजिनल घालतात हेच कळत नाही कधी कधी, ते घालून, पुरुष हातात अंगठ्या घालून. जसं माझ्याकडे एक व्यक्ती आहे, यायचा तो कधी कधी मंदिरात येतो. तो बऱ्याच दिवसांनी आल्यानंतर प्रभूजी म्हणलं असं काय? मला कळच ना. पण त्यांना त्याच्या 4 हातामध्ये अंगठ्या घातल्या होत्या आणि त्याला मला दाखवायचं होतं की प्रभूजी असं, प्रभूजी काय आपल्या हातात ते कडं गिडं. आणि प्रभूजी आपल्याला भगवंतानं लय दिले, आपल्याला काही गरजच नाही, बस आता लय ईश्वरानं दिलेलं आहे, मग देव करा ना. नाही देव का वय करण्याचं? प्रभूजी पण काय सांगू तुम्हाला. नंतर कळालं, अरे भाऊ याचे इशारे माझ्या बोटाकडं पाय तू. नंतर कळालं, म्हणलं अहो आतले छान दिसतात. त्याला वाटलं आता प्रभूजीनं कसं केलं, छान दिसलं म्हणजे काय. आणि माताजी पण सजून धजून आल्या होत्या. पण वास्तविक पाहिलं गेलं तर काय, दाखवण्यासाठी. आणि मग बंदिशू. आता तिथं त्याला कोण नव्हतं, मला दाखवायला भेटला. तर हे केल्यानंतर काय होतंय? पण ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर काय होतंय? एक विचार केला, एवढ्या मगजमारी, एवढा संघर्ष केल्यानंतर याच्यातली कोणती गोष्ट आपल्यासोबत येऊ शकते, हा क्वेश्चन मार्क आहे. याचं जर मनन केलं की आत्मा, शरीर येत नाही, त्याच्यानंतर जाया येते का सोबत, त्याच्यानंतर सुता, ज्या सुतासाठी तुम्ही कमवलं तो शेवटी काढी लावा येतो. त्याच्यानंतर सुतानंतर गारा, घर तिथंच राहतंय. त्याच्यानंतर पशु पण जागची जागीच राहतात, पार्किंगमध्ये गाड्या. त्याच्यानंतर द्रविणा, धन, सोनं, नाणं, ते बँक बॅलन्समध्येच राहत आहे. अहो एकदा एक म्हातारी मेली, सुना खूप रडत होत्या.
म्हणलं बापरे काय प्रेम असेल. ते म्हणले प्रभूजी सोना रडत नाही, त्या म्हातारीच्या गळ्यामध्ये बोरमाळ आहे आणि पुतळ्याच्या माळा आहेत आणि एक जर उठून गेले तर दुसरा हात मारेल म्हणून त्या म्हाताऱ्याजवळ बसल्या आणि रडत बसतात. म्हणलं ह्या जगातलं किती हिपोक्रेसी आहे की शेवटी तोंडात टाकायला सोन्याचा एक मोतीसुद्धा देत नाहीत लोक. आणि बंधुशी काय, पत्नी उंबारट्यापर्यंत आणि पत्नी नातेवाईक स्मशानभूमीपर्यंत येतात. पण यासाठी नीतिशास्त्रामध्ये एक सुंदर श्लोक आहे, ते खूप सुंदर श्लोकामध्ये ते म्हणतात की धनानी भूमे पसवेच गोष्टी भार्या ग्रहदारे जना शमशाने देह चित्ताया परलोक मार्गे कर्मान गनुगे गच्छन्ति जीव एकहा. ह्या श्लोकामध्ये जर विचार केला तर ह्या गोष्टीमध्ये ते काय म्हणतात, धनाने भूमी. पहिल्या काळामध्ये धन कुठं असायचं, भूमीमध्ये ठेवून द्यायचे. पेव कळता का, पेव तुम्हाला? पहिल्या काळात जमिनीत खडं खोलायचे आणि त्याच्यात गहू ज्वारी ठेवायच्या, बाजऱ्या ठेवायच्या आणि जेव्हा लागत ते काढायचं. ते आता नवीन माणसं आता कोट्या ठेवतात लोक. कोट्या बी नाही, एवढे आळस आले की पिठं घेऊन येतात. हां, तर हे पहिले धनाने. आणि मग तो म्हातारा मेलं की त्याचं कोणाला तरी भेटायचं. मग आपण कुठं जमीन स्वतःना ते कोणाला तरी भेटून जायचं धन. आता आजकाल धन कुठं जाणार आहे, ते बँक बॅलन्समध्ये. जसं मागे एकदा मी आर्टिकल वाचत होतो एका न्यूजला, 25,000 कोटी रुपये, 25 लाख का काही कोटी रुपये बँकमध्ये पडले की त्याला वारिसच नाहीत. एवढं आहे की आणि गेल्या 15 वर्षापेक्षा जास्त वेळ झालेला आहे की त्या प्रॉपर्टीला, त्या पैशाला कोणी ओनरशिप नाही आहे. या पैशाचं करायचं काय, केंद्र सरकार त्याला विचार करतं आहे. म्हणजे किती कोण्या बँकेमध्ये किती पैसे असतील आणि कोणाचे असतात आणि कोणाचे इथं. ह्या कोरोना काळामध्ये तो कोण गेलं कोणाची प्रॉपर्टी काही माहीत नाही. तर सगळं भूमीनं गोष्टी. त्याच्यानंतर ते काय म्हणतात, पसवेच गोष्ट, गाड्या कुठं राहतात, पार्किंगमध्ये राहतात. त्याच्यानंतर भार्या ग्रहदारेशू, जे ग्रह आहे उंबारट्यापर्यंत येते किंवा पती तिथपर्यंत येणं. त्याच्यानंतर जने शमशाने, नातेवाईक स्मशानभूमी. आता जसं मी आता इकडे येत होतो दुपारा 2 वाजता देवळेली गावात, तिथं खूप गर्द्या होती, खूप गर्दी गाड्या होत्या. तर ते बघत असताना विचार केला, आता तो एवढे मोठा व्यक्ती असेल कदाचित, यांच्या गाड्या, या माणसं पाहून किती मोठा व्यक्ती असेल. पण एक नाही, तो एकटाच जळतोय आणि सगळेजण रिटर्न निघाले. कोणी मोबाईल काढून बघतंय, कोणी गाडी बघतंय, काही कोणाच्या चेहरे हावभाव नाही. काय जगातलं वास्तविक स्थिती जर पाहिली तर कोण कोणाचं आहे, कोण सोबत जातं आणि कोण सोबत येणार आहे, हा प्रश्न आहे सोबत. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये, आध्यात्मिक जीवनामध्ये गांभीर्य आणि प्रामाणिकता असणं महत्त्वाचं की नाही. बाबा, ज्या गोष्टीसाठी मी एवढं करतोय ते शरीरसुद्धा माझ्यासोबत येऊ शकत नाही आणि माझी जीवनाची धडपड चालू कशाला आहे. आणि ते म्हणतात जने शमशाने, नातेवाईक स्मशानभूमीपर्यंत. त्याने देह चित्ताया, जीवनभर हे देह शेवटपर्यंत आहे. देहावर जेवढं प्रेम करतात ना तुम्ही, तर देह कुठं, तुकाराम महाराज एका अभंगामध्ये खूप सुंदर म्हणतात की, पुढे वर्णन केलं जाईल की ज्या जीवनभर गादीवर झोपलेला असतो, एक दिवस लाकडावर आणि गवऱ्यावर त्याला झोपवलं जाते. कोणी असू, किती असू द्या. ते म्हणा आज प्रभूजी डेंजर प्रवचन देऊ राहिले बाबा. हां, पण ही आपल्याला आध्यात्मिकमध्ये प्रगती करायचं असेल तर वस्तुनिष्ठ आपल्याला समजलं पाहिजे. ग्रंथकार किंवा ग्रंथ आपल्याला किती क्लिअरिटी करतात. याचा अर्थ हे नाही की उद्यापासून आपल्याला वैराग्य निर्माण होईल. वैराग्य याचा अर्थ काय की आपली आध्यात्मिक गोष्टीमध्ये सिरियसपणा आला पाहिजे, गंभीरता आला पाहिजे. नाही यार, माझ्यासोबत काय येणार आहे. म्हणून ते म्हणतात की देह चित्ताया परलोक मार्गे कर्मानवन गच्छन्ति जीव एका. त्याच्या कर्म आणि इच्छानुसार पुढचं जीवन त्याला पुढच्या जाते. जीवनभर धर्म केला असेल तर उजव्या बाजूला त्याच्याला धर्म घेऊन जातो, आणि जीवनभर अधर्म केलेला असेल तर अधर्म येतो. आणि धर्म म्हणजे काय, नेहमी प्रामाणिकता राहणं, सत्य, क्षमा, दया, करुणा, शांती, मैत्री किंवा दुसऱ्याला प्रेम करणे, हे जे धर्माची व्याख्या. अधर्म म्हणजे काय, काम, क्रोध, लोभ, मद, मात्सरी, ईर्ष्या, द्वेष करणे, नेहमी कपट भावत राहणं, दुसऱ्याचा नाश कसा होईल किंवा धर्माचे दिलेले तत्व न पालन करणं, याला धर्म म्हणतात. धर्म म्हणजे काय, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, कोळी, माळी, मराठा, ब्राह्मण नाही, हे तर बॉडी स्तरावर धर्म आहेत. धर्म म्हणजे जे ईश्वरनिष्ठ किंवा ग्रंथकारांना आपल्याला दिले तत्व आहेत आपल्या जीवनात पालन करणं, याला धर्म. आणि जे ग्रंथाच्या विरोधात किंवा भगवत वाणीच्या विरोधात जीवन जगतात त्याला अधर्म म्हणतात.
तर अशा प्रकारे जर पाहायला गेलं तर जीव गच्छन्ति, एकटा जातो त्याच्या कर्मानुसार. तुमचे कर्म तुमची डेस्टिनी ठरवत आहे, तुम्ही आम्ही नाही ठरवतो. जसं मी नेहमी उदाहरण देतो, दुकानात जर तुम्ही गेलात तर दुकानदारामध्ये गेल्यानंतर दुकानदार तुमच्या चॉईस नसतो तुमचा ड्रेस देतो. तो बरेच कपडे काढून ठेवीन, पण तुम्हाला सांगतो याच्यातलं तुम्हाला कोणता आवडतं त्यानुसार तुमचा ड्रेस घ्या. आणि मग तुम्ही सांगता नाही मला पिंक द्या, येल्लो द्या, रेड द्या, ग्रीन द्या, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे व्हरायटीचे, किंवा मला हा नको तो द्या. तसंच आपल्या कर्मानुसार ईश्वर काय करतो, आपल्याला पुढचा देह ठरवत असतो. म्हणून पुढच्या देहाची तयारी करणं हे आजच्या प्रॅक्टिसवर डिपेंड आहे. तुम्ही कशी आहार निद्रा भयमैथुनची प्रॅक्टिस करत असाल तर पुढचा जन्म पशुवत भेटणार आहे. पण तेच मनुष्य जीवन भरून भक्ती करत असाल तुम्ही तर भगवंत तुम्हाला दुसरं त्या भक्तीच्या येण्यानुसार पुढचा देह भेटतो. म्हणून भक्तीमध्ये परिपूर्णता आणणं, भक्तीचा कधी नाश होत नाही. जसं हे जीव जातो का, आणि जीव काय घेऊन जातो, काहीच नाही. जसं एकदा द ग्रेट अलेक्झांडर हा जगावर त्यानं ईश्वर राज्य कंट्रोल केलं. द ग्रेट अलेक्झांडर म्हटलं जायचं त्याला, एवढा मान सन्मान. तो एकदा भारतात आला आणि त्याला नेमकं डेंग्यू मलेरिया झाला. आणि झाल्यानंतर तो बेड सह्यावर पडला आणि त्याला वाटलं की आता मी काही जास्त जगू शकत नाही. आणि त्याचं वय किती, 39-40च्या आसपास. तर त्याचा एक विश्वासू सेनापती होता, त्याला बोलवलं. तो म्हटलं की जाताना माझ्या 3 इच्छा पूर्ण कर. म्हणे 3 इच्छा? हो. म्हणले एक काम कर, जे माझं कफन आहे, जी माझी तिरडी ना, त्या डॉक्टरला उचलायला. म्हणलं अच्छा आहे, माझं कफन डॉक्टरला. दुसरं, मी ज्या रस्त्यानं जाणार आहे त्या रस्त्यावर जेवढं मी धनसंपत्ती कमवले, सोनं नाणं माणिक मोती सगळे त्या रस्त्यावर टाका. त्या रस्त्यानं मी गेले पाहिजे. माझं जी तिरडी आहे ती कशाहून गेली पाहिजे, तर धनावून गेली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट करा की दोन्ही हात मोकळे सोडा. काय करा, दोन्ही हात मोकळे सोडा. तर सेनापतीला आश्चर्य झालं, नवल झालं की बाबा हे काय विचित्र इच्छा आहेत, काय आहेत. ते म्हणले महाराज तुमच्या 3 इच्छा पूर्ण करू, पण याचं मेन तत्व काय ते आम्हाला सांगा. तर त्यावेळेस अलेक्झांडर सांगतो धापा देऊन, आणि त्याचा प्राण पार बेंबीपर्यंत आलं, म्हणजे छातीपर्यंत आलं. तो म्हणतो बघ, माझ्याकडे चांगले चांगले वैद्य डॉक्टर होते ज्यांना मी भरपूर पैसा दिला, पण त्याच्यातले एक डॉक्टरसुद्धा माझा प्राण वाचू शकला नाही. म्हणून माझं कफन किंवा माझी तिरडी जगाला दाखवण्यासाठी की माझ्याकडे मोठमोठे डॉक्टर होते, पण याच्यातला एक डॉक्टरसुद्धा मला प्राण वाचू शकलं नाही. म्हणून माझी तिरडी त्याला उचलायला लावली, कफन उचलायला लावलं, हे कारण आहे. म्हणे ठीक आहे महाराज, याचं कळालं. दुसरं काय, धन का टाकायला होतं तुम्ही? ते म्हणतात की ह्या जगातलं सगळं धन आहे माझ्याकडे, सगळ्या रस्त्यानं धन टाकलेलं आहे, पण याच्यातली एक फुटी कवडी माझ्यासोबत जाऊ शकत नाही. एक फुटी कवडीसुद्धा जाऊ शकत नाही. आणि तिसरं, म्हणून तर लोक अंत्यविधीला जाताना तुम्ही त्या लायाबरोबर पैसे फेकले जातात. का बरं? 2 गोष्टीसाठी. एक बाबा घेऊन जाय, काहीतरी जीवनभर झकमारी केली, संघर्ष केला, सकाळपासून संध्याकाळपर्यंत मरमर केली, याच्या खिशातले त्याच्या खिशातले, नातेवाईकातले याच्या प्रॉपर्ट्या मारल्या त्याच्या प्रॉपर्ट्या मारल्या, याची पार चोऱ्या माऱ्या केल्या, सगळं केलं, याच्यातलं घेऊन जाय. आणि लोक देतात किती, 1 रुपया 2 रुपये टाकतात, आता तर 5-50 वय घेऊन जा. आणि दुसऱ्याला शिकवतात की याच्यातलं एक एवढं यानं मरमर केली, याच्यातलं एक घेऊन झालं, तुम्ही सुधरा. आणि ते बी घेत नाही, तर त्याला भीती वाटते की कोण घेणार त्या माड्यावरले पैसे. हां, म्हणजे फुटी कवडीसुद्धा घेऊन जाऊ शकत नाही, पण आपली किती मरमर चालू आहे. आणि सगळ्यात तिसरी गोष्ट ते म्हणतात हात सोडून जा. ते म्हणतात द ग्रेट अलेक्झांडर या जगावर सगळं राज्य केलं, सगळ्यावर नियंत्रण केलं. माझ्याकडे काय नव्हतं, संपत्ती होती, ऐश्वर्य होती, पत्नी होती, मुलं बाळ होतं, हां सगळे सेना होती, सगळ्या जगावर माझं होतं, पण याच्यातली एक गोष्ट माझ्यासोबत जाऊ शकत नाही. म्हणून केले द ग्रेट अलेक्झांडर म्हणतो माझे हाते मोकळे करा, सोडा, ह्या माझ्या 3 इच्छा पूर्ण करा. म्हणून वास्तविक जर पाहिलं तर कर्माने गच्छन्ति एक जीव, व्यक्तीसोबत काय घेऊन जातो, काहीच नाही त्याच्या जीवानुसार. जसं एकदा एक राजा होता, हे मी प्रवचन दिलं होतं आताच काही दिवसापूर्वी, कदाचित कोणी ऐकलं असेल मला माहीत नाही. हां, एक राजा होता,
तो नेहमी अभिमानानं अहंकारानं जीवन जगायचा. त्याला वाटायचं काय गरज आहे, मला सगळं ऐश्वर आहे आणि मी सगळ्यावर काही करू शकतो. त्याचे गुरु खूप हुशार होते. ते म्हणले असे सुधारणार नाही. आणि त्याला प्रयत्न केला भक्तीचा, पण त्यानं ऐकलं नाही. ते एक दिवस आजारी पडला. हा राजा आजारी पडल्यानंतर गुरुला कळलं की जो माझा शिष्य आहे गुरु आपलं, तो आजारी पडला, चला याला जाऊन भेटूया. आणि मग तो आपल्या जीवनाच्या घटका मोजत होता किंवा तब्येत थोडीशी हे होती. गेल्यानंतर राजाला म्हटलं की एक सुखाची आणि दुःखाची बातमी सांगू. कोणती सांगू तुला? ते म्हणले महाराज माझी तब्येत ठीक नाही, सुखाची सांगा. मग ऋषी म्हणतो, त्याचे गुरु म्हणतात की तू मेल्यानंतर स्वर्गात जाणार. वा वा वा, मी मेल्यानंतर स्वर्गात जाणार? म्हणे अच्छा. पण महाराज दुःखाची गोष्ट काय? आपण तिथं स्वर्गामध्ये लय मच्छर आहेत हो, ही दुःखाची गोष्ट आहे. मग ते म्हणतात नाही नाही काळजी करू, सुखाची गोष्ट पण आहे त्याच्यानंतर. म्हणजे सुखाची काय महाराज? गुरु महाराज सुखाची गोष्ट काय? तिथं मच्छरदाणी आहे. म्हणे अरे वा वा, पण दुःखाची गोष्ट पण आहे. म्हणे काय दुःखाची गोष्ट आहे? त्या मच्छरदाणीला खूप होल आहेत. मग आनंदाची गोष्ट काय? की तिथे तुला जाताना एक सुई घेऊन जावं लागेल. म्हणजे त्याला जर कारण की एवढे मच्छर आहे तुला झोपू देणार नाहीत. स्वर्गामध्ये मोठमोठं राज्य महल आहे, मच्छर आहेत, मच्छरदाणी, पण ती मच्छरदाणी फाटकी आहे. पण एक गोष्ट आहे सुखाची, तू सुई घेऊन जाऊ शकतोस. म्हणे अच्छा. म्हणे गुरु महाराज तुम्ही येडे होत का हो? कसं काय सुई घेऊन जाऊ शकेल? सुई कसं काय घेऊन जाऊ शकेल? म्हणून तो गुरु म्हणतात राजा, ह्या जगातली एक सुईसुद्धा घेऊन जाऊ शकत नाही. लोक काय देतात माहीत आहे तुमच्यासोबत? शिजलेला भात. काय देतात? एवढ्या बांधलेला, ती बी का इसावाला टाकण्यासाठी. काय एक सुई घेऊन जा. म्हणून राजाला प्रश्न पडला की वास्तविक जगामध्ये मी एवढा अभिमान केला, अहंकार केला, जीवनभर जी संघर्ष केला त्याच्यातली एक गोष्ट माझ्यासोबत येऊ शकत नाही. म्हणून वास्तविक काय येतं आहे तर ते म्हणतात की कर्मान गच्छन्ति जीव एक, कर्मानुसार जाणं. म्हणून 3 प्रकारचे कर्म असतात, सत्वगुणी, रजोगुणी आणि तमोगुणी. तमोगुणाचं केलं तर अधोगतीला जाऊ, त्याच्यानंतर रजोचं केलं तर या भौतिक जगात येऊ, आणि सत्वगुण केलं तर स्वर्गामध्ये जाऊ, आणि विशुद्ध सत्व केलं, भक्ती केली तर भगवंताचे जे वैकुंठ धाम आहे. भगवंत गीतेमध्ये म्हणतात जन्मकर्माचे दिव ये जानाती तत्वता त्यक्ता देह पुनर्जन्म नैती मामिती स्वार्जुना. अर्जुना, हे माझं जन्मकर्म कोणी जाणलं, ह्या भौतिक जगाचं कर्म जाणून आपण भौतिक बनण्यात अटकतो, पण आध्यात्मिक कर्म भगवंताचे दिव्य कर्म समजले त्या भौतिक जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये आणि दुःख संसारामध्ये कोणी येऊ शकत नाही. म्हणून आपल्याला आध्यात्मिक प्राप्ती करायची. भक्ती ह्या संसारातला फायदा करण्यासाठी नाही, तर भक्ती भगवंताला प्राप्त करण्यासाठी केल्या जाते. आणि त्यामध्ये आपली किती तळमळता आणि तीव्रता आहे याच्यावर भगवंत आपल्याशी आदान प्रदान करतात. ज्याप्रमाणे एखादं बाळ मूळमूळ रडत असेल तर आई लक्ष देत नाही, पण तो टॅहा टॅहा करत असेल, आई सगळे कामं सोडते आणि त्या पहिले बाळाला घेते. त्याच प्रकारे आपण भक्ती मूळमूळ करीत असेल ना, एक माळा केली नाही केली, आजची उद्या करू, उद्याची परवा करू, भगवंत म्हणतात हां मर तू, रडत बस मूळमूळ. पण तुम्ही लिटरली भगवंतासाठी जेव्हा तिळमळते आणि भक्ती करतात ना, तर भगवंत तुम्हाला तेवढं, ज्याप्रमाणे आई आपल्या बाळाला धावून येते त्याचप्रमाणे भगवंतसुद्धा धावून येतात. म्हणून ह्या शरीराच्या प्रती जी आसक्ती आहे ती आपल्याला कशी सोडावं लागेल? हळूहळू. जसं खोबऱ्याचं हे असतं ना, खोबरं ते पहिल्यांदा 30-35 वर्ष चिटकलेलं राहते, पण हळूहळू ते करवंटीला सोडत जाते. आणि करवंटीला सोडल्यानंतर ते करवंटी आणि ते खोबरं वेगळं होतं. जर सुटलं नाही त्या करवंटीला तर माता लोक काय करतात? खिसणीनं खिसतात, नाही तर मुसळीनं ठोकतात. तसंच आपण 30-35-40 झाले या संसारातून हळूहळू लिप्त झालं पाहिजे. लिप्त नाही म्हणजे विरक्त याचा अर्थ काय? उद्यापासून माझ्यासोबत याचा असं नाही आहे. शरीराने तिथंच राहा, सगळे ग्रह कार्य करा, पण आध्यात्मिक गोष्टीमध्ये तळमळ वाढली पाहिजे. की नाही बस माझे जे कर्तव्य, मुलं बाळांचं शिक्षण केलं, त्यांना कामधंदे लावून दिले, माझ्या पोटापाण्यापुरतं मी केलं. आता माझ्यासमोर 3च गोष्टी येतात. एक म्हणजे माझा शरीर स्वस्थ ठेवायचं, मेंटल स्टेबिलिटीसाठी अध्यात्म करायचं, आणि परिवाराची काळजी घ्यायची. कारण की एक काळ असा येतो की आपल्याला आनंद घ्यायचा असतो पण पैसा नसतो.
आणि वेळ पण पैसा नसतो. दुसऱ्यांदा नोकरी लागली पैसा येतो पण वेळ नसतो. आणि तिसरी स्टेप काय होत आहे, पैसा बी असतो वेळ बी असते पण शरीर स्वस्थ नसतं आहे. म्हणून जीवनात आनंद घेतला कधी? जीवनात आनंद घेणं म्हणजे काय, भौतिक इंद्रियतृप्तीत आनंद भेटू शकत नाही. आध्यात्मिक आनंद घेताना तुम्ही भक्तीचा, तेव्हा तुम्हाला ती खरं आनंद भेटेल. म्हणून इथे आपल्याला बुद्धिमान मनुष्याने हे आत्मसाक्षात्काराचे जे विज्ञान आहे ते समजून घेतलं पाहिजे. आणि याला वारंवार, जसं एक व्यक्ती एका दगडाला सारखं काय करत होता, ठोकत होता आणि 15व्या फटक्याला नाही का ते दगड तुटला. तर 15व्या फटक्यामुळं दगड तुटला का याच्या पहिले 14 फटके मारले म्हणून तुटला? तुम्ही म्हणे एखादा म्हणे नाही 15व्या फटक्यामुळं तुटला. नाही भाऊ, त्याच्या पहिले त्याने 14 फटके मारले तेव्हा 15. तसं आपण 15 फटके 14 फटके मारताना आतापर्यंत प्रॅक्टिस, तर 15वा फटका जेव्हा आपला मृत्यू येईल ना तेव्हा तो कामाला येईल. तुम्ही म्हणता नाही त्या टायमालाच मी फटका मार, अरे एका फटक्यामध्ये नाही तुटू शकत, त्याच्या पहिले भरपूर लोकांनी मेहनत केलेली असते. तसंच आपल्याला वारंवार मेहनत करणं, त्यानुसार आपल्याला ते गोष्ट होतं. म्हणून भगवत भक्तीमध्ये आपल्याला हे जे आहे आपल्याला गांभीर्याने, म्हणून एक उदाहरण दिलं जातं आहे, जसं की सोबत काय येऊ शकतं. जसं एक किडा असतो, तुम्ही खेडेगावात किडा, याला शेणकिडा म्हणतात, शेणकिडा किंवा त्याला विष्ट्याचा किडा पण म्हटलं जातं. 2 किडे असतात त्याच्यात. तो जिथं वास येत असेल ना तो वासाच्या ठिकाणी जात असतो आणि वास घेत जातो आणि गेल्यानंतर तो खूप प्रयत्न करत वास शोधत जातो. गेल्यानंतर त्याला तो शेणाचा पवटा म्हणतात, इकडे काय म्हणतात मला माहीत नाही, पवटाच म्हणतात. तिथे गेल्यानंतर त्या शेणाच्या वासानं जातो, गेला की तिथून थोडंसं उकरत काय करतो, ते शेण जमा करतो आणि जमा केलं की त्याचा एक छोटासा गोल करत असतो, काय गोळा. आणि केल्यानंतर गोळा केल्यानंतर तो काय करतो, आपल्या छिद्रापर्यंत येण्यासाठी ढकलत घेऊन गोल. पण त्या गोल करण्यामध्ये काय होतं आहे, आणखीन माती जोडल्या जातं, आणखीन तो कसा होतो, मोठा जातो आणि त्याच्या बिळापर्यंत तो लय मोठा झाला, त्याच्या जीवापेक्षा मोठा झालेला असतो. फार प्रयत्न करत ढकलत अख्खी जीवनभर ताकद लावतो की एवढं मी कष्ट करून एवढं मेहनत करून वास घेत जमा केलं आहे, आता मला त्या बिळापर्यंत घेऊन यायचं. आणि बिळापर्यंत घेऊन आलं, त्याच्या छिद्रापर्यंत घेऊन आलं तर आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न करतो, पण ढकलता प्रयत्न करतो पण अख्खं जात नाही, अंधार होतो. आणि शेवटी कंटाळून व्हायचं काय करतो, तो मोठा जो गोळा असतो तो बाहेरच ठेवतो आणि एकटाच जातो. ते शेणकिड्याचं उदाहरण. किंवा विष्ट्याचा किडा पण तो करतो बरं, त्या गुवाला गोळ करत राहतो आणि मग घेऊन जातो. पण त्याच्यातला एक सुद्धा काम आलं की त्यानं किती मेहनत केलेली असते, किती संघर्ष केलेला असतो. म्हणून सोबत काही येत नाही, एकटा जातो. तसं आपण जीवनभर जमा करायचं त्या शेण किड्यासारखं, एक वाढवत राहायचं. आपला गोळा वाढत राहतं आणि एवढा गोळा जमा झाला आणि जायची वेळ आहे, त्याच्यातल्या गोळ्यातला एक कणसुद्धा आपल्यासोबत येत नाही. म्हणून आपल्याला एखाद्याला म्हटलं प्रभूजी माताजी सुट्टी मारून यात्रेला चाला, नाही प्रभूजी आमच्या ऑफिसमध्ये लय असं करतात. अरे मला म्हणतो आता शेणाचा गोळा किती जमा करतो माहीत नाही, देव जाणे. की तुकाराम महाराज याच्यावर सुंदर एक अभंग म्हणतात आणि हे जग ते खूप चांगलं वर्णन करतात की ते म्हणतात, धन मिळून या कोटी सवे न येरे लंगोटी. जीवनभर कोटी धन कमवलं तुम्ही, पण सवे न येरे लंगोटी सुद्धा ठेवत नाहीत. जसं आमच्या एका भक्ताची आत्या वारली होती, आजी का आत्या वारली होती. आम्ही गेलो होतो, सगळं अंगावरलं काढून घेतलं. ती बाई जेव्हा चांगली होती ना, गळ्यातलं सोनं नाणं अंगठ्या, आणि जेव्हा ती वारली त्याच्या गळ्यात काही नाही, जुनी साडी आणि एक जुनं ब्लँकेट, ते सोलापुरी असतं ते ठेवलेलं होतं. तिच्या तोंडात टाकायचं तर ती भाचीसून विचार करू, टाकू नको काय करू. एकानं सांगितलं बाई तेवढं तर टाक, थोडंसं टाकलं की मनुष्य वारला तर काय, त्याला पांढरे कपडे घातले, एक लंगोटीसुद्धा येत नाही सोबत. ते म्हणतात धन मिळून या कोटी सवे येणार लंगोटी येत नाही. जसं ते शेणकिड्याचं जर पाहिलं तर काहीच येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, पानं खालशील उडांड अंत जाशील सुकल्या तोंड. जीवन पान खाल्लं तुम्ही, ह्या तोंडानं नाही का भारी आयटम खाल्ले, ह्या तोंडाला भारी रंगवलं तुम्ही, किंवा याला दिवसभर आरशामध्ये पाहून त्या भवया नाही का केस कापू डोक्याला पार वेगवेगळे तुरे मारू पुरुष वेगवेगळे सजू
तुकाराम महाराज काय म्हणतात तिथं, पानं खाशील उदंड आणि ती जाशील सुकल्या तोंड्या, जाताना काय होईल, तुझं तोंड सुकल्या जाईन. जाणार का? कोणी हसत जाते का? स्माईल करत बाय मी चाललो हरे कृष्णा येतो, नाही, तोंड सुकलेलं असतं. म्हणजे तो बी चुकले आणि त्याला पाहणारे बी सुकलेले असतात. आणि तुकाराम महाराज पुढचे म्हणतात, पलंग न्याहल्या सुपती शेवटी गोऱ्या संगती. जीवाबरोबर भारी भारी गाद्यावर, भारी भारी पलंगावर, भारी भारी एसीमध्ये झोपलेला, म्युझिक लावलंय किंवा आकाशाला तारे चांदणे लावले जाते, मध्ये काय म्हणतात त्याला, मधुचंद्राची रात्र. पण तुकाराम महाराज काय म्हणतात, पलंग न्यायालया सुपती शेवटी गौऱ्या संगती. अरे झोपल्यानंतर गौऱ्यामध्ये झोपवलं जाते, लाकडाने गौऱ्या. आणि तो पेटवणारा बी काय म्हणतो, गौऱ्याचे तुकडे करा, तूप टाका त्याच्यावर, लवकर पेटला पाहिजे. की ज्या जीवनभर पलंगावर झोपलेला असतो शेवटी त्याची काय होती गती, गौऱ्यावर होती. जसं की ह्या जगातली वास्तविक पाहिलं गेलं तर ह्या याचा अर्थ हे ना की दुर्लक्ष करायचं, पण हे शरीरसुद्धा आपल्याला देत नाही. आणि तुकाराम महाराज काय म्हणतात, तुका म्हणे राम एक विसरिती श्रम. तुम्ही सगळं केलं आणि रामाला विसरले तर सगळं व्यर्थ आहे. पण तुमच्याकडे काही नसू द्या, पण राम असेल तर जगातलं तुमचं एकमेव धन तुमच्यासोबत येते. पण आपलं काय झालं, या जगातलं गोचाडासारखी अवस्था झाली. गोचिड माहिती आहे का, गाई बाईला लागल्या जाते, प्राण्याला, ते काश्यामध्ये राहते. पण काश्यामध्ये राहू दूध न पिता तो काय पितो, रक्त पितो. तसंच मनुष्य जीवन भेटलं आपल्याला, पण भगवंताची भक्ती करायचं आपण सोडून इंद्रियतृप्तीमध्ये एवढा रस घेण्याचा प्रयत्न करतो. अरे पण ज्या गाईच्या काश्यामध्ये राहतो दूध पिण्याचं का, आणि दूध काय, भगवंताचं नाव. आपल्यासोबत काय येणार आहे आणि काय घेऊन जाणार आहेत, हे जर प्रश्न विचारले ना आपल्याला जाताना, रात्री झोपताना विचार करा की मी काय घेऊन जातो, आणि माझं कोण आणि मी कोणाचा. माझं कोण आहे, समजा मी म्हटलं माझा हा आहे, तो येईल का माझ्यासोबत, मी याचा आहे, तो गेल्यानंतर जाणार का. अरे आई आपल्या पोरासोबत जात नाही, भाऊ आपल्या बहिणीसोबत, बहीण आपल्या भावासोबत, आई बापा आपल्या पोरासोबत, कोण कोणासोबत जात आहे राव. प्रत्येकाला सगळ्यात जास्त प्रिय कोण आहे, आत्मा. आत्मा म्हणजे शरीर. आणि म्हणून विचार करा आपल्या जीवनामध्ये, सोच कर सोचो साथ क्या लेके जाओगे. सोबत एकच आहे, जे धन आहे भगवंताचं. इथला बँक बॅलन्स नेताना तुम्ही बँकेमध्ये ले नोटावर नोटा, नोटावर नोटा, लोकांना आनंद होतो, एवढं बॅलन्स झालं बरं, एवढी FD करायची, एवढं इन्व्हेस्टमेंट करायचं, माताजी प्रभूजींचे वेगवेगळे प्लॅनिंग चालत राहतात. पण याच्यातल्या एक नोटसुद्धा सोबत येत नाही. नाही तर मोदीनं अनाऊन्समेंट केली, उद्या ह्या नोटा काही कामाच्या नाही, दुसऱ्या दिवशी त्याची काही कचऱ्याला किंमत खात नाही. एक अनाऊन्समेंटमुळं नोटाचं काय अवस्था होती, तशी आपली दुसऱ्या दिवशी काही अवस्था नाही. पण एकच धन घेऊन जाऊ शकतो, जे चोरी करू शकत नाही, लुबाडू शकत नाही, त्याला विकत घेण्याची गरज नाही आणि फुकटामध्ये भेटते, ते म्हणजे भगवंताचं नाव. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. म्हणून हे जे मनुष्य जीवन भेटलेलं आहे, सवे काय धन मिळण्या कोटी, सवे न येरे लंगोटी. सोबत लंगोटी येणार नाही, म्हणून एकमेव धन जमा करा. ज्या धनाला ह्या बँकेचं बॅलन्समध्ये तुम्ही जर पुढच्या जन्मामध्ये आले ना, म्हणले साहेब मागच्या जन्मात 10 लाख रुपये होते, जरा द्या, म्हणून तुझ्या डोक्यात पाणी झालं आहे का, पळ म्हणला इथून. पण भगवंताची भक्ती एवढी भारी आहे की ह्या जन्मामध्ये तुम्ही 50% जरी केलं, हे धन दिसणार नाही तुम्हाला. तुम्ही नोटा जमा करायला खूप पण माळा जर वाढवतात ना, तर तुमच्या एक एक धन वाढत राहील, ती दिसणार नाही. पण भगवंत बघतात. भगवंताकडे कोण जाऊ शकते, भगवंत भक्तीने यानं किती धन कमवलं. कोणतं, कृष्ण धन, राम धन, पांडुरंग धन, हरिनाम धन. जेवढं जेवढं जमा करीन भगवंत म्हणे, याने जीवनभर एवढं धन कमवलं, तू माझ्याकडे. आणि भौतिक भोगाचं केलं, तू माझ्याकडे येऊ शकत नाही, तू कोणाकडे जा, दुसऱ्याकडे जा. तर भगवंताला आकर्षित करण्यासाठी ह्या जगातली कोणती वस्तू नाही आहे की तुम्ही म्हणता माझ्याकडे हे ते नाही. भगवंताला आकर्षित करायचं आहे, त्यांच्या नावाचा जप करणं, त्यांची भक्ती करणं. जेव्हा अशी सिन्सिअरली तुम्ही जेव्हा भक्ती करता प्रामाणिकपणे, तेव्हा ते धनामुळं भगवंत तुम्हाला ओळखतील. नाही तर भगवंत मला तू तेरे काम में तो मैं मेरे धाम में, तू तेरे काम में तो मैं मेरे धाम में, तू मेरे नाम में तो मैं तेरे काम में.
म्हणून आपल्या कामात आपण राहू तर भगवंताला बी आपली गरज नाही, पण भगवंताच्या नावात आपण राहू तर भगवंत आपलं ध्यान ठेवतील. म्हणून आपल्याकडे आता इथं ऑलमोस्ट वय किती 45 असेल, 40-45. आता याच्या पुढचं जीवन जे हातात जे झालं ते सोडून द्या. आता किती वर्ष जगणार आहे तुम्हाला माहीत आहे. आता आपण जे होतो त्याच्यात किती भक्ती क्वालिटी होती माहीत नाही, पण राहिलेले 20-25 वर्ष 100 वर्ष जगावं बरं, 150 वर्ष जगा, काही त्याचं हे नाही. पण येणारा काळ जे 20-25-50 वर्ष जगणार आहे तो क्वांटिटीपेक्षा क्वालिटी वेळ पाहिजे. की माझ्या 4च गोष्टी पाहिजे शेवटी टेक होम मेसेज. एक म्हणजे फिजिकल फिटनेस ठेवा, मेंटल स्टेबिलिटी ठेवा, काही जरी झालं परिस्थितीमध्ये हरकत नाही, भगवंत तुम्हाला मदत करतील. तिसरं आहे फॅमिली केअर करा, आणि चौथी गोष्ट अध्यात्माला करा. मी असं म्हणत नाही प्रवचन झाल्यानंतर माझ्यासोबत वैर आहे, तर 4 गोष्टी कोणत्या? फिजिकल फिटनेस, भक्ती करण्यासाठी शरीर स्वस्थ पाहिजे. शरीर स्वस्थ नसेल, मी ॲडमिट होतो तर माळा करायला मला जीवावर जायचं म्हणलं, कारण सलाईनमुळं खूप भयंकर ताप होता, तर जप करणं कठीण झालं होतं. तर शरीर स्वस्थ ठेवा. दुसरं मेंटल स्टेबिलिटी ठेवा. परिस्थितीत राहीन, सुख दुःख मान अपमान, लोक तुमची निंदा करणारे भेटतील, सगळं काय होईल, ह्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा. परिस्थितीनुसार हातबल होऊ नका, मनाला स्थिर ठेवा. नाही तर मनामुळं काय होतं, बऱ्याच वेळा लोक ट्रेस आणि डिप्रेशनमुळं एक्झायटीमुळं खूप प्रॉब्लेममध्ये आहेत. आणि आजकाल सगळ्यात जास्त प्रॉब्लेम्स कोणामध्ये माहिती आहे का? जे मानसिक ताणतणावामध्ये, बाहेरून तो खूप स्ट्रॉंग आहे पण आंतरिक खूप पोकळल्या गेलेला आहे. मेंटल स्टेबिलिटी. तिसरी गोष्ट काय? फॅमिली कर. ज्या परिवारामध्ये राहतात, ज्या समाजात, त्या लोकांची काळजी करा. भले कसे का असे ना, सोडून द्या. त्यांच्या चुका होत असेल, दोष असेल, जेवढं त्याच्यामध्ये दोष आहे तेवढे आपल्यामध्ये पण आहे, तेच आपल्या कामाला. आणि चौथी गोष्ट, ह्या तिन्ही गोष्टी चांगल्या करण्यासाठी अध्यात्माची प्रॅक्टिस करा. एवढं केलं तर आपलं इहलोक आणि परलोक पण चांगलं होतं आहे. आणि भक्ती म्हणजे काय, मी सत्संगाला आलो 1-2 माळा वाढलं नाही, तर घरी जाऊन तुम्ही अभ्यास केला पाहिजे. ग्रंथ रात्री झोपताना प्रवचन ऐकले पाहिजे. नित्यनियमानं प्रवचन ऐकताना आणि नित्यनियमानं जप करताना तेवढं भगवंताची तळमळ आहे. आणि ती श्रवणाच्या माध्यमातून, सत्संगाच्या माध्यमातून होतं आहे. म्हणून काही हो, आता मला एक जण काल म्हटला, प्रभूजी पाऊस लय चालू म्हणून सत्संगाला येऊ शकत नाही. मी त्याला एकच प्रश्न विचारला, तू ड्युटीला जातो का? म्हणलं हो प्रभूजी. त्यावेळेस पाऊस असल्यावर ड्युटीला घरी थांबतो का? जातो. मला जावंच लागतं प्रभूजी. तुझा मुलगा पाऊस किती असो शाळेत सोडतो का नाही? डॉक्टरकडे जायचं असेल पाऊस असला तरी तू जातोस, आणि सत्संगाला येतं तुला जीवावर जातं आहे, पाऊस लागतो. मार्केटमध्ये भाजीपाला घ्यायचा असेल तरी पावसात जात आहे. मग भगवंताच्या भक्तीला आपण कॉम्प्रोमाइज का करतो? भौतिक जगातल्या कोणत्याही गोष्टी कॉम्प्रोमाइज करत नाहीत, पण आध्यात्मिक गोष्टी खूप कॉम्प्रोमाइज करतो. जेवढं आपण कॉम्प्रोमाइज करू तेवढे भक्तीतला रस निघून जाईल. म्हणून भक्तीतला रस वाढण्यासाठी काही का असेना जप करा, सकाळी लवकर उठून, रात्री झोपताना ग्रंथ वाचा, येता जाता प्रवचन ऐका. जे प्रामाणिक वक्ते आहेत त्यांचं परंपरेतून ते प्रवचन ऐकलं तर आपल्यासोबत वास्तविक धन, भगवंताची भक्ती, भगवंताचा हरिनाम आणि भगवंताची कृपा आपल्याला सोबत येऊ शकते. नाहीतर काय, धन मिळून या कोठी, सवे येणारे लंगोटी येणार नाही. आता तुम्हाला ठरवायचं आहे की मला ज्या गोष्टीसाठी मी संघर्ष केला ती गोष्ट मला घेऊन जाणार आहे की घेऊन जाणं शकतो की भगवंताची भक्ती. तुम्हाला त्याचा निर्णय करायचा आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्री श्री राधा मदन गोपाल ललिता देवी शाखा देवी की जय. जगद्गुरु शिल प्रभुपाद की जय. निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल. हरे कृष्णा.